एअरलाइन्सचा आज दिवसभरातला नेमका घोळ काय काय झालाय त्यावरही एक नजर टाकूया। इंडिगोचं नेमकं चुकलंय कुठे? डीजीसीएनं पायलट आणि अन्य कर्मचाऱ्यांच्या कामाच्या तासांबाबत नवे नियम 1 नोव्हेंबर पासून लागू केलेले आहेत। म्हणजे जवळपास महिनाभरापूर्वी हे नवे नियम लागू झालेत। पायलटची रात्रपाळी, पायलटचे कामाचे तास, त्यानंतर त्यांना देण्यात येणारे आरामाचे तास यामध्ये बरेच बदल डीजीसीएनं केलेत। नफा वाढवण्यासाठी इंडिगो शक्य तितकी उड्डाणं हे रात्रीचं ठेवतं, त्यामुळे इंडिगोची अडचण जास्त झालेली आहे, कारण रात्रपाळीचे तास पायलटचे कमी करण्यात आलेले आहेत। आता नव्या नियमांचं नियोजन करण्यासाठी विमान कंपन्यांना 2 महिन्यांची मुदत देण्यात आली होती, पण इंडिगोनं आपल्या वेळापत्रकामध्ये या 2 महिन्यांमध्ये कोणतेही महत्त्वाचे आणि मोठे बदल केले नाहीत। परिणामी बदलांची अंमलबजावणी करण्यासाठी पुरेसं मनुष्यबळ नसल्याची चर्चा सुद्धा इंडिगोच्या बाबतीत सुरू झाली। आता नवे नियम लागू होऊन 1 महिना उलटलाय, पण तरी इंडिगोला जाग आलेली नाहीये। यातला दुसरं एक महत्त्वाचं कारण आहे ती इंडिगोची दररोजची 2400 इतकी मोठ्या संख्येने असलेली उड्डाणं। त्यामुळे समस्या जर उद्भवली की तिचा परिणाम सुद्धा देशभरामध्ये जाणवतो आणि मोठा जाणवतो, कारण उड्डाणांची संख्याच मोठी आहे।